बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् नेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् नेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। एवं बहुविधाः यज्ञाः वितताः ब्रह्मणः मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। एवं ब्रह्मणः मुखे बहुविधाः यज्ञाः वितताः तान् सर्वान् कर्मजान् विद्धि एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। प्रस्तुत या चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानकर्म संन्यास योग असं या अध्यायाचं नाव आहे। या अध्यायामध्ये आतापर्यंत आपण 2-3 विषय पाहून आलोय। सुरुवातीला या ज्ञानाची परंपरा सांगितलेली आहे। मध्ये एक प्रश्न विचारून उत्तराच्या रूपाने ईश्वराचं जे वेदांत अभिमत श्रुतीशास्त्र संमत असं जे स्वरूप आहे त्याचं कथन झालेलं आहे। ईश्वराचं वर्णन करून झालं। त्यानंतर ईश्वर हा प्राणीकर्म सापेक्ष दाता असल्यामुळे कर्माचं काय स्वरूप आहे तो कर्मवादही मध्ये सांगितला। कर्माचं वर्णन केलं आणि अशा या कर्माच्या द्वारेच विशेष कसोटीने हतवटीने जर कर्म केलं तर तो कर्मबंधनातून मुक्तसुद्धा होऊ शकतो असा हा कर्मयोग सांगितल्यानंतर या कर्मातून जे कर्म अकर्म आणि विकर्म अशा प्रकारचे कर्माचे जे अनेक प्रकार आहेत स्वरूप आहेत कर्माचं तत्व हे अत्यंत गहन आहे। म्हणून ते स्वतः भगवंताने प्रतिज्ञा केली की या कर्माचं तत्व काय आहे ते मी तुला सांगेन। आणि हे सांगत असताना या कर्मबंधनातून जो सुटलेला आहे यथार्थ रूपाने जो कर्माला जाणणारा आहे त्याची लक्षणं सांगितलीत। कर्मबंधनातून मुक्त झालेला जो प्राप्त पुरुष आहे त्याची चिन्ह लक्षणं काही सांगितली आणि ते लक्षणं सांगण्याच्या निमित्ताने कर्माचं तत्व भगवंताने सांगितलेलं आहे। कर्मामध्ये अकर्म पाहतो वगैरे अशी 6-7 श्लोकमध्ये ज्ञानीपुरुषाची वर्णन करणारे गेले। सर्वत्र ब्रह्मदृष्टी करणारा ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधीना। सर्वत्र ब्रह्मदृष्टी असलेला हा ज्ञानी महात्मा कर्मयोगाच्याच अनुष्ठानाच्या द्वारे अशा या ज्ञान स्थितीपर्यंत ब्राह्मी स्थितीपर्यंत कसा येतो हे संपूर्ण वर्णन तिथं करून झालं। त्यानंतर उपासना कांडाला प्रारंभ झाला की अशा या अवस्थेपर्यंत प्राप्त होण्यासाठी अनेक प्रकारच्या शास्त्रामध्ये उपासना सांगितलेल्या आहेत, अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत। 14 प्रकारचे यज्ञ सांगितलेत। त्यात दैवयज्ञ सांगितला, ब्रह्मयज्ञ सांगितला, दैवमेवा परे यज्ञम योगिनः पर्युपासते। अनेक देवतांच्या उद्देशाने जे यज्ञ केले जातात त्याला दैवयज्ञ असं म्हणतात। एक ब्रह्मयज्ञ आहे की ज्या ब्रह्मयज्ञामध्ये या जीवाचीच आहुती द्यायची आहे। जीवो ब्रह्मैव नापरः अशा प्रकारचा निश्चयरूप आहुती देऊन, जसं सकाळी आपण पाहिलं की प्रणवो धेनुः असं म्हटलेलं आहे। शरह ही आत्मा, बाण हा आत्मा आहे, प्रणव हा धनुष्य आहे आणि आत्मा अशी त्याचं बाण आहे। त्या आत्म्याला त्या ओंकारच्या चिंतनाच्या द्वारे ब्रह्मरूपी वेद त्याचा घ्यायचा आहे बाणाच्या द्वारे। म्हणजे जीव हा ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचा निश्चय या ओंकाराच्या चिंतनाच्या द्वारे साधक करत असतात। तसा हा एक ब्रह्मयज्ञ सांगितलेला आहे। याच ब्रह्मयज्ञाला पुढे ज्ञानयज्ञ असं नाव दिलेलं आहे। त्यानंतर एक इंद्रिय यज्ञ नावाचा एक यज्ञ सांगितला की श्रोत्रादी संपूर्ण जी इंद्रिय आहेत
ही संपूर्ण इंद्रिये तो संयमरूपी संयम नावाचा यज्ञ, संयम अग्नी, संयम नावाच्या अग्नीमध्ये तो संपूर्ण इंद्रियांचं हवन करतो विषयांसह, असा संयम अग्नी नावाचा एक यज्ञ सांगितला. त्यानंतर शब्द इंद्रिय यज्ञ सांगितला की संपूर्ण शब्दादी विषयांच्या शास्त्रविहित अशा प्रकारच्या शब्दांच्या विषयांच्या आहुती तो इंद्रियरूपी अग्नीमध्ये देतो. हा इंद्रिय यज्ञ शास्त्रविहित मार्गाचा अनुष्ठान रूप असलेला हा यज्ञ हा या श्लोकामध्ये सांगितला. त्यानंतर एक आत्मसंयम नावाचा यज्ञ सांगितला की संपूर्ण इंद्रियांचे विषय आणि संपूर्ण प्राणांच्या क्रिया ह्या संपूर्ण तो अंतःकरणाचा संयम रूपी अग्नीमध्ये तो हवन यांच्या आहुती देतो की ज्या अग्नीमध्ये ज्ञानाचं प्रकाशन झालेलं आहे. ज्ञानदीपिते आत्मसंयम योगाग्नौ जिव्हती असं म्हटलं आहे. यामध्ये काही यज्ञ हे इंद्रिय निग्रह सांगणारी आहेत, काही यज्ञ ही अंतःकरणाचा निग्रह सांगणारी आहेत, काही यज्ञ ही प्राणनिग्रह सांगणारी अशा प्रकारचे आहेत. पुढे अपाने जुव्हती प्राणम प्राणे पानम तथापरे हा प्राणनिग्रह नावाचा यज्ञ सांगितलेला आहे. तसेच काही द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, ज्ञानयज्ञ असे अनेक यज्ञ जे अनेक दृढ अशा प्रकारचे व्रत धारण करणारे साधक करत असतात. हे असे अनेक यज्ञ सांगितल्यानंतर हे सर्व जरी यज्ञ असले तरी हे संपूर्ण यज्ञ मात्र आत्मस्वरूपाच्याच प्राप्तीसाठी आहेत असं ज्ञानोबारायांनी याचं विस्ताराने वर्णन केलेलं आहे. की ही सगळी यज्ञ कोणती प्रत्येक यज्ञामध्ये निग्रह सांगितलेला आहे. इंद्रियांचा निग्रह, प्राणाचा निग्रह, अंतःकरणाचा निग्रह आणि ह्या सर्वांच्याद्वारे अंतःकरणाची शुद्धी होऊन ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून मोक्ष फल पर्यवसायी अशाच प्रकारचे हे यज्ञ आहेत असं जाणलं पाहिजे. आणि असं जर असेल तरच खरा तो यज्ञवेत्ता आहे, त्यानं यज्ञाला जाणलं, अन्यथा त्यानं यज्ञाला जाणलं नाही. सर्वे अपि येते यज्ञविदः यज्ञक्षपित कल्मषाः. यज्ञाच्याद्वारे असे साधक आपल्या अंतःकरणातील संपूर्ण जे कल्मष आहेत, पाप वासना आहेत यांना निवृत्त करून टाकतात. प्राणामध्ये प्राणयज्ञ पण सांगितला, प्राणामध्ये प्राणाची आहुती देतात, म्हणजे प्राणाचाच प्राणाने निरोध करून प्राणनिग्रह करून अंतःकरणाची शुद्धी करून घेतात, अंतःकरणाची पवित्रता प्राप्त करून घेतात. असे जे यज्ञ आहेत ते असे यज्ञ केल्याच्या नंतर त्या साधकांना, जसं हे सामान्य जे मीमांसेमध्ये यज्ञ सांगितले जातात की यज्ञ केल्याच्या नंतर जे अवशिष्ट अन्न राहतं ते अन्न म्हणजे भगवत यज्ञाचा प्रसाद असा मानला जातो आणि मग त्याला अमृत असं नाव प्राप्त होतं आणि त्या अमृताचं सेवन केलं जातं. तसं हे जे यज्ञ आहेत हे काही हे सामान्य यज्ञ नाहीत, हे एक प्रकारची तपश्चर्या रूप अशा प्रकारचे हे सगळे यज्ञ आहेत. तर हे यज्ञ असे केल्याच्या नंतर तो साधक अंतःकरणाचा निग्रह करून त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा आविर्भाव होतो, ज्ञानामृत प्राप्त होतं. सर्व भाष्यकारांनी यज्ञानाम शिष्टम यज्ञशिष्टम असं जे अन्न आहे अमृतम यज्ञशिष्टामृतम, यज्ञामध्ये अवशिष्ट जे अन्न आहे त्या अन्नाला अमृत असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ते अन्न वगैरे काय नाही, हे सामान्य यज्ञांचं वर्णनच ज्ञानोबाराय इथं करत नाहीत. हे यज्ञ म्हणजे अंतःकरणाचा निग्रह सांगणारे अशी यज्ञ आहेत. यज्ञाची फक्त रूपकं इथं केलीत. सिद्धांतामध्ये अंतःकरणाची शुद्धी करून देणारे हे एक तपश्चर्या, एक विशिष्ट साधना आहे. आणि या साधनेच्याद्वारे त्याला काय प्राप्त होतं, शेवटी यज्ञाच्या नंतर त्याला अवशिष्ट राहते ते केवळ वृत्ती ज्ञान त्याला प्राप्त होतं. अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त होतं असं ज्ञानोबा यांनी वर्णन केलेलं आहे. आणि हेच ज्ञानामृत आहे आणि या ज्ञानामृताचं पान हे सर्वजण साधक करत असतात आणि या संसार बंधनातून ते मुक्त होतात. असे जे यज्ञ आहेत हे यज्ञ जर कोणी केले नाही, कोणताही यज्ञ असा जर कोणी करणारा नसेल तर त्याला इहलोकातील सुखाची प्राप्ती होत नाही, परलोकातील कोणत्याही सुखाची प्राप्ती होत नाही. न अयम लोकः अस्ति अयज्ञस्य. यज्ञ हा कोणताही असा यज्ञ न करणारा जो पुरुष आहे त्याला इहलोकातील सुखाची प्राप्ती होत नाही आणि परलोकातीलही सुखाची प्राप्ती होत नाही असं वर्णन करून झाल्यानंतर हे जे संपूर्ण यज्ञ आहेत हे संपूर्ण यज्ञ हे वेदांनीच स्वतः सांगितलेले आहेत. भगवंत म्हणतात हे केवळ मी सांगतो असं नाही, तर स्वतः वेद आपल्या मुखाने हे संपूर्ण यज्ञांचं वर्णन करतो. असं भगवंताने सुद्धा या यज्ञाच्या वर्णनाच्या प्रामाण्यासाठी वेदाचं नाव पुढं करावं. म्हणजे संपूर्ण वेद कारण वेदांतशास्त्र हे श्रुती
श्रौत आस्तिक अशा प्रकारचा आहे, श्रुतीला मानणारा आहे. नैयायिक हे तार्किक आस्तिक आहेत. एखादी गोष्ट जर तर्काने सिद्ध होत नसेल आणि जरी श्रुतीनं सांगितली असेल तरी नैयायिक त्या विषयाला स्वीकारत नाहीत. परंतु वेदांतामध्ये जरी तर्काने एखादी गोष्ट सिद्ध होत नसेल, तर्काच्या कसोटीवर ते नाही सिद्ध होत, पण वेदाने सांगितली की मग तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते असं म्हणून वेदालाच प्रामाण्य मानलं जातं. काय अचिंत्या खलु ये भावा न तांस तर्केषु योजयेत. ज्या काही अचिंत्य अशा प्रकारच्या गोष्टी असतात ज्याचं चिंतन मनाने आपण करू शकत नाही, अशा त्या पदार्थांना वस्तूंना तर्काच्या कसोटीवर आपण सिद्ध करू नये असं परंपरेचं वाक्य आहे. पंचदशीमध्ये ते असा श्लोक आलेला आहे की अशा प्रकारचे जे विषय आहेत त्यांना तर्काच्या कसोटीवर आपण मोजू नये, तर्काने त्यांना आपण सिद्ध करू नये. वेद सांगतो, शास्त्र सांगतं, तर मग श्रुतिमतच तर्कोनुसंधियताम, श्रुतीच्या अनुकूल अशा प्रकारचा तर्क केला पाहिजे. म्हणून हे जे संपूर्ण यज्ञ आहेत ते स्वतः वेदाने सांगितले असं भगवंत स्वतः सांगतात. एवं बहुविधाः यज्ञाः वितताः ब्रह्मणः मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. एवं अशा प्रकारे ब्रह्मणः मुखे म्हणजे वेदाच्या मुखातून, मुखामध्ये, मुखाच्या द्वारे असा अर्थ केलेला आहे. ब्रह्मणः मुखे, इथं ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे शब्द ब्रह्म म्हणजे वेद. त्या वेदाच्या मुखातूनच बहुविधाः यज्ञाः वितताः असे हे अनेक प्रकारचे यज्ञ विस्तारले आहेत. यांचं वर्णन वेदानेच केलेलं आहे. तान सर्वान कर्मजान विद्धी, या सर्व यज्ञांना मात्र तू कर्मज आहे असं जाण. कर्मापासून उत्पन्न होणारे, निर्माण होणारे, कर्मनिर्वर्त्य अशा प्रकारचे हे यज्ञ आहेत असं तू जाणून घे. एवं ज्ञात्वा विमोक्षसे, असं जर जाणशील तर मग विमोक्षसे, या संसार बंधनातून तू मोक्षाला प्राप्त होशील, असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. यथोक्त आतापर्यंत सांगितलेले जे काही एवंचा अर्थ आहे यथोक्त आतापर्यंत सांगितलेले. बहुविधाः यज्ञाः, अनेक प्रकारचे यज्ञ, 14 प्रकारचे यज्ञ सांगितले. ते वितताः म्हणजे वेदाच्या मुखातून, वेदस्य मुखे द्वारे, वेदाच्याच द्वारे हे संपूर्ण यज्ञ विस्तीर्णाः, वितताः म्हणजे विस्तीर्णाः, यांचं विस्तीर्ण अशा प्रकारचे आहेत, विस्तृत आहेत, सांगितलेले आहेत. आणि हे सर्व कर्मज आहेत. कर्मजान विद्धितान सर्वान, या सर्व यज्ञांना कर्मज असं जाण. म्हणजे काही कर्म, काही यज्ञ हे शरीर निर्वर्ती आहेत, कायेने होणारे आहेत, काही कर्म हे वाणीने होणारे आहेत, काही कर्म मानस कर्माने होणारे आहेत, कायिक मानसिक वाचिक अशा कर्मांनी उत्पन्न होणारे अशा प्रकारचे हे यज्ञ आहेत असं तू जाण. असं म्हणण्यातून भगवंताला काय सूचित करायचं आहे? असं म्हणण्यातून भगवंताला हे सांगायचं आहे की हे सगळे कर्म यज्ञ जे आहेत, पुढं ज्ञानयज्ञाचं वर्णन करायचं आहे. म्हणून हे जे आतापर्यंत सांगितलेले यज्ञ आहेत ते हे क्रिया निर्वर्ते, क्रियाच्या द्वारे होणारे आहेत, कर्मापासून होणारे आहेत, कर्मज अशा प्रकारचे आहेत. म्हणून हे कर्माचं फल आहे, कर्माच्या द्वारे होतात, म्हणून यांचं फलसुद्धा काही नित्य नाही, यांचं फलसुद्धा अनित्य आहे. कर्माच्या द्वारे यांचं वर्णन, यांचं हे यज्ञ केल्या जातात. अनात्मजान, परंतु हे आत्म्यापासून उत्पन्न होणारे असे नाहीत. पुढं म्हटलं ना, एवं ज्ञात्वा विमोक्षसे, असं जाणल्याने तू मुक्त होशील. एवढं जाणल्याने काय मुक्त होणार आहे पुरुष? म्हणजे कार्यकारण भाव सिद्ध, म्हणजे इथं शंका उत्पन्न होते की हे सगळे कर्मज आहेत, हे यज्ञ सर्व कर्मज आहेत. एवढं जाणल्याने तू या संसार बंधनातून मुक्त होशील. एवं ज्ञात्वा विमोक्षसे, पण हे सगळे यज्ञ कर्मज आहेत एवढं जाणलं म्हणजे तू कर्मबंधनातून मुक्त होशील. असं म्हणण्यामध्ये हे जे फल प्राप्त होणार आहे यात कार्यकारण भाव मात्र काही असा जुळत नाही, योग्य वाटत नाही. म्हणून भाष्यकाराने त्याचा अर्थ केलेला आहे की हे सगळे कर्मज आहेत ते काया वाचा मन यांच्याद्वारे होणारे आहेत. आत्मा ही काही करत नाही. अनात्मजा निर्व्यापारो ही आत्मा, कारण आत्मा हा निर्व्यापार आहे, कोणत्याही प्रकारचे कर्म करणारा आत्मा नाही. हे सगळे यज्ञ क्रिया कर्म साधना करणारा हे देह आहे, शारीरिक वाचिक मानसिक अशा प्रकारच्या या शरीराकडून होणाऱ्या क्रिया आहेत, कर्म आहेत. हे कर्मापासून हे यज्ञ उत्पन्न असे होतात. आत्मा हे सगळं करतो असं नाही. हे सगळं होत असताना हे जाणून घे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की हे सगळे शरीराकडून, हे वाणीकडून वगैरे हे कर्म होतं, यज्ञ होत आहेत. आत्मा मात्र अकर्ता अभोक्ता अशा प्रकारचा आहे, निर्व्यापार क्रियारहित अशा प्रकारचा आत्मा आहे. आणि म्हणून म्हटलंय अतः एवं ज्ञात्वा विमोक्षसे अशुभात,
म्हणून तू या अशुभ संसारापासून असं जाणून मुक्त होशील. न मद व्यापाराः इमे निर्व्यापारः अहम उदासीनः एवं ज्ञात्वा अस्मात् सम्यक दर्शनात विमोक्षसे संसार बंधनात इत्यर्थः. असा भाष्यामध्ये याचा स्पष्ट अर्थ केलेला आहे. न मद व्यापाराः इमे, हे जे संपूर्ण यज्ञ आहेत हे माझे व्यापार नाहीत, हे यज्ञ मी केले असं नाही. मी तर अहम उदासीनः निर्व्यापारः, मी तर उदासीन आहे म्हणजे साक्षी आहे सर्वांचा, द्रष्टा आहे मी, आणि त्यामुळं मी निर्व्यापार आहे, मी व्यापक आहे. इति एवं ज्ञात्वा, अशा प्रकारचं जाणून अस्मात् सम्यक दर्शनात, असं सम्यक दर्शन प्राप्त होईल, आत्मज्ञान प्राप्त होऊन मग मोक्षसे संसार बंधनात, या संसार बंधनातून मग तू मोक्षाला प्राप्त होशील. ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले का तुझ का याग, जे विस्तारोनी वेदेचे चांग म्हणितले आहाती. ऐसे बहुती परी अनेक, बहुती परी एवं या शब्दाचा अर्थ केलाय मौलीने. ऐसे बहुती परी, बहुविधा शब्दाचा अर्थ आहे बहुती परी, आणि ऐसे ऐसे जे आहे ते एवमचा अर्थ आहे. एवं बहुविधा, ऐसे बहुती परी अनेक, अनेक अशा प्रकारे हे अनेक प्रकारचे यज्ञ जे का तुझं सांगितले, जे का तुला आम्ही आतापर्यंत असे अनेक प्रकारचे याग तुला जे का आम्ही सांगितले ते विस्तारून वेदेची चांग म्हणितले आहाती. हे विस्तारून वेदानेच चांगले प्रतिपादन केले आहेत. म्हणितले आहाती याचा अर्थ सांगितले आहेत, म्हणजे वेदानेच हे स्वतः सांगितले आहेत, विस्तारून सांगितले आहेत. वितताः ब्रह्मणः मुखे, त्या वेदाच्याच मुखातून हे विस्तारलेले आहेत. असे अनेक प्रकारचे जे यज्ञ आम्ही तुला सांगितले, हे आम्ही सांगतो असं नाही, तर वेदानेच हे सांगितलेले आहेत. चांगला विस्तार करून यांचा, म्हणजे 80,000 मंत्रामध्ये ह्या कर्म उपासनेचंच वर्णन केलेलं आहे. चांगला विस्तार, खूप विस्ताराने यांचंच वर्णन वेदाने केलेलं आहे. ते विस्तारोनी वेदेची चांग म्हणितले आहात, ते विस्तार करून वेदाने चांगलं प्रतिपादन त्यांचं केलेलं आहे. किंवा चांग म्हणितले आहात म्हणजे वेदानेच यांना चांगलं म्हटलेलं आहे, आम्हीच चांगलं म्हणतो असं नाही. वेदेची चांग म्हणितले, वेदानेच यांना चांगलं असं प्रतिपादन केलं. हे चांगले आहेत, मोक्ष फल देणारे आहेत, म्हणून हे चांगले आहेत, साधकाला अनुष्ठेय आहेत, असं वेदानं स्वतः सांगितलेलं आहे. परी तेणे विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे, येतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. परंतु तेणे विस्तारे काय करावे, एवढा वेदामध्ये यज्ञाचा विस्तार केला, कर्मविस्तार केला संपूर्ण, त्रैगुण्य विषया हा वेदा हा, पण आम्हाला व्हायचंय निस्त्रैगुण्य हा भवार्जुन, असं व्हायचंय आम्हाला. म्हणून परी तेणे विस्तारे काय करावे, या विस्ताराने आपण काय आपल्याला मिळवायचंय, काही उपयोग नाही. हेची कर्मसिद्ध जाणावे, हेची कर्मसिद्ध हेची जाणावे, असा अन्वय करावा. हे कर्मसिद्ध आहेत एवढं फक्त जाणून घ्यावं. याच्या पलीकडे आणखी हे कसे सांगितले, कुठं कुठं सांगितले, कोणत्या श्रुतीमध्ये सांगितले, त्यांची प्रक्रिया काय, त्याचे ते काय, संपूर्ण मीमांसेत सांगितल्याप्रमाणे इथे कर्तव्यताकांक्षा, साधनाकांक्षा, साध्याकांक्षा, याची शाब्दी भावना काय, अर्थी भावना काय, हे सगळं करण्याची मीमांसेची गरजच नाही. एवढंच फक्त जाणून घ्या, हे कर्मसिद्ध आहेत, कर्माचं हे फल आहे. कर्मजान विद्धी, हे सगळे कर्मज आहेत, कर्माचं फल आहे हे, म्हणजे कर्माने उत्पन्न होणारे अशा प्रकारचे हे यज्ञ आहेत. म्हणजे आत्मा यांना उत्पन्न करत नाही, आत्मा मात्र अकर्ता आहे, अभोक्ता आहे, आत्म्यापासून हे उत्पन्न होत नाहीत. यांचा कर्ता आत्मा कोणी नाही, आत्मा हे काहीच करत नाही, हे कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत. एवढं फक्त जाणून घ्यावं, हेच यांना जाणणं आहे. हेची कर्मसिद्ध जाणावे, हे कर्मसिद्ध आहेत हेच जाणावं, एवढंच फक्त जाणून घ्यावं. हे संपूर्ण कसे आहेत काय आहेत ते वेदामध्ये विस्तारानं, त्या विस्ताराला जाणून काय करावे, त्याचा काही उपयोग नाही, कारण त्याचं फल जर पाहिलं तर अनित्य आहे. येतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना, आणि एवढं जर जाणून घेशील तर एवढ्यानेच स्वभावे सहज कर्मबंध, कर्माचा बंध तुला प्राप्त होणार नाही. पावेल ना, प्राप्त होणार नाही, कारण हे संपूर्ण कर्मसिद्ध आहेत, कर्माच्या द्वारे होणारे आहेत, देह काया वाचा मनाने होणारे आहेत, आत्म्याकडून होणारे नाहीत. आत्मा असंग निर्विकार आहे, निर्व्यापार आहे. एवढं जर जाणून घेशील तर मग कर्माचा बंध तुला लागणार नाही. का लागणार नाही, कारण कर्तृत्वाचा अहंकारच तू घेणार नाही. मी हे यज्ञ केले असं तू म्हणणार नाही, अहंकार होणार नाही, आणि तूच न केल्यामुळे मी हे केलं नाही एवढं जर कळेल
तर मग मला याचं फल व्हावं हेही तू म्हणणार नाही, कारण मी केलंच नाही तर मला काय ह्याचं फल व्हावं. म्हणजे फलाची आसक्ती राहणार नाही आणि कर्तृत्वाचा अहंकार राहणार नाही. आणि एवढं जाणून जर ते कर्म, मग कोणतेही कर्म घडले असतील तर त्या कर्माचा बंध प्राप्त होत नाही. म्हणून आत्मा अकर्ता अभोक्ता आहे एवढं जाणून घेशील. हे संपूर्ण होणारे कर्म हे काया वाचा मनाने होणारे आहेत, त्यामुळं मी याचा करता नाही, त्यामुळं मला याचा भोक्ता होण्याचं काही कारण नाही, असं पूर्ण रूपाने जर तुला स्पष्ट असं आत्मज्ञान होईल तर तुला या कर्माचा बंध प्राप्त होऊ शकणार नाही. येतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. सहज मग कोणत्याही कर्माचा बंध, कर्माचा बंध म्हणजे कर्माचं फल प्राप्त होणं हेच कर्माचा बंध आहे. कारण जे फल आहे ते अनित्यच आहे, त्या कर्माचं ते अनित्य फल प्राप्त होणं हाच कर्माचा बंध आहे. अनित्य फल म्हणजे अनेक प्रकारचे जन्म प्राप्त होणं, जन्म झाला की मग त्या योनीमध्ये त्या प्रकारचे सगळी बंधनं आली, मरण आलं, सगळ्या आल्या गोष्टी. हे जन्म मरण वगैरे हे कर्माचा बंध आहे. म्हणून हा संपूर्ण कर्माचा बंध तुला प्राप्त होणार नाही. आता पुढे हे संपूर्ण जे यज्ञ आहेत हे कर्मज आहेत, कर्मापासून होणारे आहेत, म्हणून त्यांचं फलही अनित्य आहे. म्हणून या संपूर्ण यज्ञांपेक्षा जो ज्ञानयज्ञ आहे तो मात्र श्रेयस्कर आहे, श्रेष्ठ आहे या सर्वांमध्ये, कारण तो नित्य फलदायी अशा प्रकारचा आहे, असं याचं आता पुढे वर्णन करताय. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञा ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञा ज्ञानयज्ञ परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञा ज्ञानयज्ञ परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्म अखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परन्तप, द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः श्रेयान्. हे पार्थ, सर्वं कर्म, सर्वं अखिलं कर्म ज्ञाने परिसमाप्यते. हे परंतप, परान शत्रून् तापयति इति परंतपः. हे शत्रूंना ताप देणाऱ्या अर्जुना, द्रव्यमयात यज्ञात, हे जे द्रव्यमय अशा प्रकारचे संपूर्ण यज्ञ आहेत, द्रव्यमय याचा अर्थ आहे द्रव्य साधन साध्यात यज्ञात, द्रव्यरूपी साधनाच्या द्वारे सिद्ध होणारे, केल्या जाणारे, अनेक प्रकारच्या द्रव्यांनी वस्तूंनी वगैरे साध्य होणारे हे जे संपूर्ण यज्ञ आहेत, ह्या संपूर्ण यज्ञांपेक्षा इथं उपलक्षण आहे, जरी एकवचन आहे, द्रव्यमयात यज्ञात पंचमीचे एकवचनच आहे, तर द्रव्यमयेभ्य यज्ञेभ्य असा बहुवचनाचा अर्थ घ्यायचा आहे. हे सगळे यज्ञ बाकीचे ज्ञानयज्ञ सोडून हे कर्मजच आहेत, द्रव्यमय अशा प्रकारचे आहेत. म्हणून ज्ञानयज्ञाला सोडून बाकीचे सर्व यज्ञ उपलक्षणाने हे तसे असल्यामुळे द्रव्यमय आहेत. म्हणून या संपूर्ण यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेयान, ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे. श्रेयान द्रव्य, त्याचं कारण सांगितलंय भाष्यकारांनी की द्रव्यमयो ही यज्ञ फलस्य आरंभकः. द्रव्यमय जे यज्ञ आहे ते फलाचे आरंभक आहेत, काही ना काही आणि त्या अशा प्रकारचं फल प्राप्त करून देतात. ज्ञानयज्ञो ही न फलारंभकः, ज्ञानयज्ञ हा फलाचा आरंभक नाही. म्हणजे जन्ममरणादीच्या द्वारे स्वर्गलोक वगैरे लोकांतराच्या प्राप्तीच्या द्वारे, श्रेष्ठ जन्म असेल त्या जन्मादींच्या द्वारे त्या पापपुण्याची प्राप्ती करून देणं हे बाकीच्या यज्ञांचं फल आहे. पण ज्ञानयज्ञ मात्र फलारंभक नाही, म्हणजे अनित्य फलारंभक नाही, जन्म मरण अशा फलाला प्राप्त करून देणारा हा ज्ञानयज्ञ मात्र नाही. अतः श्रेयान प्रशस्यतरः, म्हणून हा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा आहे, यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये जेव्हा तुलना सांगितली जाते तेव्हा हा तर प्रत्यय होतो किंवा इयान असा प्रत्यय होतो, श्रेयान असं म्हटलंय. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे पार्थ, सर्वं अखिलम कर्म, इथं सर्वम आणि अखिलम असे दोन समानार्थी शब्द आले. सर्व म्हणजे अखिल, सरळ अर्थ होतो. सर्व कर्म किंवा अखिल कर्म अर्थ एकच आहे, पण भाष्यकारांनी सर्व कर्माचा अर्थ समस्त कर्म असा केला, समस्तम कर्म, आणि अखिलमचा अर्थ अप्रतिबद्धम असा अर्थ केला. अखिलम न खिलम इथे अखिलम कर्म, कर्माचं विशेषण आहे. न खिलम म्हणजे कुठेही प्रतिबद्ध न होणारं, प्रतिबद्ध न होता,
म्हणजे कुठेही त्याला प्रतिबंध न होता हे सर्वच कर्म फलासह ज्ञाने परिसमाप्यते, ज्ञाने परिसमाप्यते अंतर्भवती इत्यर्थ. या सर्व कर्म आणि कर्माची फल ज्ञानामध्येच अंतर्भूत होतात. म्हणून हे संपूर्ण कर्माची एकदा ज्ञान का प्राप्त झालं की कर्माची फलं प्राप्त झाली. जसं बाबा सांगत असतात, 150 न्याय. 100 रुपयामध्ये 50 रुपये आलेच, वेगळे पुन्हा मागण्याची गरज नाही. हस्तिपदे सर्व पदम निमग्न, हत्तीच्या पायात सगळे पाय आलेच. अमृताच्या चवीमध्ये सर्व जगातल्या चवी आल्याच विषयांच्या. तसं एकदा का ज्ञान प्राप्त झालं की मग ह्या ज्ञानामध्ये संपूर्ण कर्माची फलं मात्र अंतर्भूत होतात. म्हणून या संपूर्ण कर्माचं फल ज्ञान प्राप्त होणं ही आहे. हे सर्व कर्म अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञान प्राप्त करून देतात. म्हणून ज्ञान प्राप्त झालं म्हणजे कर्माचं फल झालं. फलबल कल्पे अशा प्रकारचा हा न्याय. ज्ञान झालं म्हणजे समजावं आपलं कर्माचं फल झालं. जसं तृप्ती झाली की भोजन झालं, जेवण केलं हे कधी म्हणता येईल, तृप्ती झाली म्हणजे भोजन करणं झालं. तसं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे कर्माचं फल प्राप्त, अंतःकरणाची शुद्धी झाली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ही सगळी कर्म प्रतिबंध कुठेही न होता अप्रतिबद्धत्वाने म्हणजे कुठेही न अडता सरळ पूर्णपणाने ही संपूर्ण कर्माची फलं आणि कर्म ज्ञानामध्येच अंतर्भूत होतात, ज्ञानाच्या फलामध्ये अंतर्भूत होतात, समाप्त होतात. म्हणून या संपूर्ण यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे. इथं एक उदाहरण म्हणून श्रुतीचं उदाहरण दिलेलं आहे भाष्यकारांनी. एक खेळाचं उदाहरण दिलं आहे. ते जे काय त्याला म्हणतात ना, ते पासे टाकून खेळतात तो खेळ, सारीपाट देवत म्हणा किंवा सारीपाट नावाचा तो असे पाशे टाकून, नाही का ते आपण ते महाभारत मालिकेत पाहतो, ते पाशे टाकून वगैरे ते सोंगट्या टाकून वगैरे खेळतो ना आपण, त्याचं उदाहरण दिलं येतं. यथा म्हणजे छांदोग्य उपनिषदातली श्रुती दिलेली आहे, म्हणजे दृष्टांत दिला आहे, श्रुती दिलेली आहे आणि त्या श्रुतीमध्ये पुन्हा रूपक केलेलं आहे सगळं. असं उदाहरण भाष्यकारांनी दिलं. कशासाठी? सगळी कर्माची फलं ज्ञानामध्ये अंतर्भूत होतात हा सिद्धांत सांगण्यासाठी. यथा कृताय विजिताय आधरेया संयंती एवं एनम सर्वं तद अभिसमेति यत्किंच प्रजा साधु कुर्वन्ति यस्तद्वेद यत् स वेद. छांदोग्य उपनिषद दिलं. इति श्रुते हे अशी श्रुती दिलेली आहे. त्यांनी असं हे केलं आहे की त्याच्यामध्ये 4 गोट्या असतात, सोंगट्या असतात. ते 4 सोंगट्या म्हणजे 4 युग आहेत असं वर्णन केलं उपनिषदामध्ये. जणू काही ते कोण आहेत? 4 युग आहेत. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग म्हणजे त्या 4 सोंगट्या आहेत. मग त्यापैकी एक जी असते ती महत्त्वाची असते, कृतयुगाची. ती का आपल्या बाजूने एकदा मिळाली, प्राप्त झाली, एक ती सोंगटी आहे ती जर आपल्या मनाने प्राप्त झाली, आपल्या त्याच्यात जर आपण जिंकलो, कृतयुग नावाची सोंगटी, तर बाकीचे 3ही युग आपण जिंकले, 3ही सोंगट्या आपण जिंकल्या असं त्याचा अर्थ होतो. एक खेळाचे प्रकार. कृतयुग नामक तो जो सोंगटी ती का एकदा जिंकली की बाकीचे 3ही जिंकले, त्यांना वेगळं जिंकायची गरज नाही. कृतयुग हा सर्वात मोठा युग आहे, त्यामुळे त्याला एकदा जिंकून घेतलं की बाकीचे युग जिंकल्यासारखेच आहेत, बाकीच्या सोंगट्या ते पाशे जिंकलेच. त्याप्रमाणे असं उदाहरण देऊन श्रुती पुढं सांगते की त्या रैक्वाने ज्या तत्वाला जाणलं, यत सह वेद, तो रैक्व यत वेद, ज्या ब्रह्मस्वरूपाला जाणतो, यह तद्वेद, त्या ब्रह्मस्वरूपाला जो जाणतो, जो कोणी साधक रैक्वाने ज्या ब्रह्माला जाणलं, त्या ब्रह्माला जो कोणी साधक जाणेल, त्या ब्रह्मस्वरूपाच्या त्या ज्ञानामध्ये यत्किंच प्रजा हा साधू कुर्वन्ति, ह्या प्रजा ही सर्व जीव जे काही साधू कर्म विहित कर्म करत असतात, तत् सर्वं तद अभिसमेति, त्या ज्ञानामध्येच ते सर्व फल, त्या कर्माची फलं अंतर्भूत होतात असं श्रुती स्वतः दृष्टांतपूर्वक वर्णन करून सांगते. म्हणून सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ऐसे बहुती परी अनेक जे वास्तव आहे. नाही नाही तसं जर त्याला सर्वांची कर्माची फळं त्याला मिळतात तर ते प्राप्त व्हावं लागले. पुन्हा कोणाची निषिद्ध कर्म, कोणाची सगळे कर्म ना तुम्ही म्हणतात, सर्व प्रकारचे कर्म, मग ते फळं बोलण्यासाठी त्याला पुन्हा जन्म परंपरेत यावं लागेल.
ज्यांनी ब्रह्मज्ञान झालं त्याला जर हे कर्माचे फल प्राप्त होतात. नाही पण शंका बरोबर आहे ना? शंका बरोबर आहे. पण इथं सांगण्याचा भाव तो नाही आहे ना. म्हणतो ना मग असं तुम्ही धाडसाने म्हणा नाही त्याचा काय अर्थ निष्पन्न करायला. मोठ्या फलामध्ये बाकी छोटी छोटी फलं अंतर्भूत होतात. म्हणजे एवढंच फक्त सांगायचं आहे. म्हणजे ते बाकी प्रत्येक फल त्याला आणखी मिळतात असं वाच्यार्थाने तो घ्यायचा अर्थ घ्यायचा नाहीये. हा म्हणजे मोठं एकदा फल प्राप्त झालं की बाकीची सगळी त्याला मिळाल्यासारखीच आहेत, मिळाल्यासारखी आहेत असा अर्थ घ्यायचा. त्याला त्याची फल मिळवण्यासाठी काय करण्याची गरज नाही. कारण जेव्हा ब्रह्मस्वरूपाला जाणलं तेव्हाच तो कर्मापासून अत्यंत दूर गेला असतो. त्यांनी उपनिषदामध्ये कर्म खूप दूर आहे. दूरात तद्दूर आहे. नाही ते नाही कर्म म्हणजे त्याच्यापासून कर्म फार दूर आहे असा अर्थ तो त्याच्यापासून फार दूर आहे. म्हणजे त्याला कर्म करण्याची आवश्यकता राहिली नाही कोणत्या फलप्राप्ती. न कर्मणा वर्धते नोकनियान एषः नित्य महिमा ब्राह्मणस्य नित्यो महिमा. म्हणजे त्याला कर्माचे फल भोगायला यावं लागेल असेल. त्यांनी स्वतः करीत असणारी कर्म यात सर्व कर्मातून तो वेगळा झालाय तर बाकीच्या प्राणीमात्रांची कर्म घेऊन त्याला काय करायचं. जसं त्या एकांत कर्मापासून जे अनित्य फल प्राप्त होतं त्याला नित्य फल प्राप्त झालेलं असल्यामुळं इतर सर्व जगात जेवढ्यांनी किती सत्कर्म केली ती सगळी सत्कर्म त्याला मिळालं. त्याला दुष्कर्म कारण मग त्याला सगळे कर्म म्हणल्यावर त्याचे जे निषिद्ध कर्माची फले त्याला भोगावे लागतील. त्याला विधी आणि निषेधाच्या अतीत झाल्यामुळं विधीची जी कर्मफल आहे किंवा निषेधाची जी कर्मफल आहे ती कर्म सगळी त्याच्या अधिष्ठानावर भासमान आहे. ते ज्या स्वरूपाला काहीच करत नाही. यालाच म्हणायचं की ते सर्व फलं त्याला प्राप्त झाली. सर्व फलं आद्यस्थ असल्यामुळं आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूपच आहे. त्यामुळे त्या अधिष्ठानालाच ती सगळी प्राप्त झाली असं काही करा नाही. हा वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी ना योगी परम स्थानमुपैति चाचते. इथं म्हणण्याचं तात्पर्य लक्षात घेतलं पाहिजे. वक्तुर इच्छा तात्पर्य. नाहीतर तुम्ही म्हणाल की सगळी फलं त्याला प्राप्त होतात. ऐसे बहुती परी अनेक जे सांगितलं इथं मग आज सगळी फलं प्राप्त होतात आणि अशी शंका घेतली आपण. आता वास्तविक अशा प्रकारची शंका घ्यायलाच नाही पाहिजे आहे की नाही. त्यांना काय माहीत लोक अशी शंका घेतील म्हणून नाही नाही का. कारण ज्याचा एवढा दर्जा झालेला आहे की हा असंग निर्विकार ब्रह्मस्वरूपाला ज्यांनी यहा तमवेद ज्यांनी जाणलं ज्यांनी त्याला जाणलं आणि तिसरं काय विकल्प केला आणि त्याला जाणलं ज्यांनी जाणलं ज्याला जाणलं आणि ज्यांनी ज्याला जाणलं असं हे सगळं म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी केवळ स्वरूपभूत ज्ञानच आहे. तिथं हे सांगण्यात तात्पर्यच नाही. मग काहीतरी शब्दांनी सांगावं लागतं म्हणून आम्ही सांगितलं की सर्व कर्म त्याला प्राप्त होतात आहे की नाही. हा या ठिकाणी अर्थवाद असं म्हणायला काही हरकत नाही. उलट प्राप्त होत नाही हे खरं सांगायचं आहे. आणि हा सर्व कर्म आणि कर्मफलाच्या तो अतीत झालेला आहे. छोटी छोटी कर्मापासून मिळणारी फलं जी यत् कृतकम तद अनित्यम याची त्याला गरजच नाही. म्हणजे कैमुतिक ज्ञानी त्याला एवढं मोठं फल प्राप्त झालं तर हे फल काय प्राप्त करून घ्यायचं की याची सगळी फलं त्याला प्राप्तच आहे. याच्या अनंतपटीनं तो एकांतात एकाग्र आत्मस्वरूपात ज्याची वृत्ती झाली त्या पुरुषाला मिळालेला आनंद ह्या विषय आनंदापेक्षा किंवा काम्य कर्म केल्यापेक्षा निष्काम कर्म केल्यापेक्षा या सगळ्या कर्मांपेक्षा अनंतपटीनं आनंद त्याला प्राप्तच आहे. म्हणून म्हणतात की ही फलं त्याच्यामध्ये आलीच नाही का. या कर्माचं फल जे काही समजा तुम्हाला आनंद सुख असेल ती सगळी सुख त्याला प्राप्त सर्व सुखे आजी येथेची वळली त्याच्याजवळच सगळी प्राप्त झालेली. अर्जुना वेदू जयांचे मूळ जे क्रियाविशेषे स्थूळ
जया नव्हाळीयेचे फळ स्वर्ग सुख. अर्जुना, वेदू जयांचे मूळ, ह्या संपूर्ण यज्ञांचं मूळ वेदच आहे. म्हणजे वेदाच्याच द्वारे ह्या संपूर्ण यज्ञांचं वर्णन केलेलं आहे. यांचं कारण वेदच आहे. जे क्रियाविशेषे स्थूळ, जे हे संपूर्ण यज्ञ विशेष विशेष अशा क्रियांनी होणारे आहेत म्हणून ते स्थूल अशा प्रकारचे आहेत. म्हणजे बाह्य क्रियाप्रधान, क्रियाबाहुल्य, क्रियाबहुल अशा प्रकारचे, क्रियानिर्वर्त्य, क्रियेने निर्माण होणारे असे आहेत म्हणून ते स्थूल आहेत. जया नव्हाळीयेचे फळ स्वर्ग सुख, या यज्ञांचं नव्हाळीयेचे फळ म्हणजे अपूर्वतेचं फळ जर काय असेल तर ते स्वर्ग सुख आहे. नव्हाळीयेचे म्हणजे अपूर्वतेचे किंवा नव्हाळीयेचे म्हणजे त्याचं या संपूर्ण यज्ञांचं जे सौंदर्याचं जे फल आहे, सकामपूर्वक जर केलं असेल तर या सकामतेचं जे फल आहे ते स्वर्ग सुख आहे. जे स्वर्गापर्यंत हे जास्तीत जास्त घेऊन जाऊ शकतात, त्याच्यापुढे हे घेऊन जाऊ शकत नाहीत. म्हणजे हे जे सर्व यज्ञ आहेत हे कर्मफल देणारे आहेत, कर्माचं फल देणारे अशा प्रकारचे हे सर्व यज्ञ आहेत. कर्मज आहेत, स्वर्गाची प्राप्ती करून देणं एवढंच त्यांचा अपूर्व, जास्तीत जास्त यांचा अपूर्वता काय असेल तर स्वर्गाची प्राप्ती करून देणं. याच्यापेक्षा दुसरी अपूर्वता या यज्ञांची नाही. दुसरं विशेष फल जे नित्य फल आहे ते प्राप्त करून हे यज्ञ देऊ शकत नाहीत. म्हणून ह्या सर्व यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे असं पुढे सांगतायत. ते द्रव्य यागो कीर होती, परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती, जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. ते द्रव्यादी याग कीर होती. निश्चयाने द्रव्यादी हे याग आहेत, याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. ते याग आहेत, निश्चित रूपानं ते याग आहेत. द्रव्यादी म्हणजे द्रव्ययज्ञ सांगितला सुरुवातीला, म्हणजे द्रव्ययज्ञापासून तर शेवटी त्या प्राणयज्ञापर्यंत हे संपूर्ण हे 14 यज्ञ हे एक प्रकारचे याग आहेत. याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही, संशय नाही आम्हाला. परंतु ज्ञानयज्ञाची सरी न पवती, ज्ञानयज्ञाची मात्र योग्यता बरोबरी हे प्राप्त करू शकत नाहीत. ज्ञानयज्ञाची प्राप्ती योग्यता करू शकत नाहीत. का? फलदृष्टीनं याचा विचार केला आहे. हे याग आहेत खरे, पण हे याग म्हणजे कसे आहेत? दृष्टांत सांगितला माऊलींनी. ज्ञानयज्ञ आणि हे द्रव्यादी यज्ञ यांच्यासाठी दोघांसाठी पण उदाहरण दिलंय. जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. तारा तेज संपत्ती, संपूर्ण हे जे तारे आहेत, नक्षत्र आहेत, संपूर्ण नक्षत्र जरी एकत्र आले आणि त्यांच्या तेजाची संपत्ती जी आहे ती एकत्र केली तरीसुद्धा ही सर्व संपत्ती दिनकरापाशी सरी न पवती. त्या दिनकर जो आहे, सूर्य आहे, त्या सूर्यप्रकाशासमोर ह्या तारकांचा जो प्रकाश आहे तो मात्र त्याची बरोबरी करू शकत नाही. तसे हे यज्ञ म्हणजे त्या ताऱ्यांसारखे छोटा छोटा अल्प असा प्रकाश आहे, अल्प फल अनित्य फल प्राप्त करून देणारे अशा प्रकारचे ते यज्ञ आहेत. ज्ञानयज्ञ आणि द्रव्ययज्ञ हे दोन विकल्प जर समोर आले किंवा ज्ञान सत्र आणि अन्न सत्र, द्रव्ययागामध्ये त्याचा समावेश होईल ना, तर याच्यापैकी कोणत्याचा स्वीकार करावा? दोन जर समोर असेल योग्यतेनुसार. हा नाही, कोणतं आम्हाला सांगा सर. कारण हे आता परवा हे आता भागवत झालं ना, काल हे ज्ञानसत्र झालं, त्यांनी काय अन्नसत्र केलं नाही, म्हणजे आजच केलं. ते लोकांनी काय भागवताचा उपयोग हे याच्यामध्ये अन्नसत्र नाही म्हणे, तो या यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही म्हणून. द्रव्यादिकांचं जर समजा आम्हाला कमी असेल तर ज्ञानसत्र केलं का द्रव्यादी यज्ञांचा ते समावेश होईल ना. म्हणून याचा अर्थ ज्ञानयज्ञ सरस आहे. केवळ बा तुम्हाला खर्च करता येत नाही, अन्न दान करता येत नाही म्हणून ज्ञानसत्र काय? ज्ञानसत्र एखाद्या या जन्मात तुम्हाला जर फलीभूत झालं तर याची दे याची डोळा तुम्हाला इथं जीवनमुक्त व्हाल. तसं अन्नसत्र किती दिवस चालवलं किंवा किती दिवस खाल्लं तरी काय होणार आहे काय त्याचं? त्यामुळं द्रव्यादी यज्ञ की राहतील, यज्ञ आहेत ते, त्याला आम्ही नाही म्हणत नाही. यज धातूचे सगळे अर्थ आहेत, त्याच्याप्रमाणे यज्ञाला यज्ञच म्हणावं लागेल. पण ज्ञानयज्ञाची सरी न पोहती, पण या ज्ञानयज्ञाची सर त्यांना येणार नाही, कधी तुलना करता येणार नाही. म्हणून आज ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्यांनी ज्ञानयज्ञ करीत जावं, बाकीचं काही करायची काही गरज नाही केलं का त्याच्याबरोबर त्यांना दुसरं काही हे केलं पाहिजे. कारण ते ज्ञानयज्ञामध्ये सगळे यज्ञाची फलच प्राप्त होते. ते श्रोत्याला होते का वक्त्याला होते?
दोघांना पण होता, त्यामुळं काही हे विशेष गोष्ट नाही. म्हणून ते धनराजगिरी आहेत ना कैलास आश्रमात स्वामी आपले विद्यानंद स्वामी सांगायचे की ते हे झालं की पाठ झाला की त्यांचा सगळेचे सगळे बरोबरच मधुकरीला जायचे बाहेर आणि पुन्हा तिथे येऊन ज्याची त्याची कुटियामध्ये मधुकरी खाऊन पुन्हा पाठ सुरू करायचे. त्यांनी ते अन्नसत्र ते सुरूच केलं नव्हतं, हे विद्यानंद स्वामींनी सुरू केलं. नंतर तिथं अन्नसत्र नव्हतंच पूर्वी. ते म्हणे बाकीचं काय करायचं अन्नसत्र, जाऊन मधुकरी घेऊन आले आपले आपली पुन्हा चिंतनाला लागले. असं त्यांचं 100 वर्षी त्यांची परंपरा यांच्या आधी तशी होती, यांनी सुरू केली ती अन्नसत्र. जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी देखै परमात्म सुख निधान साधावया योगी जन जैन विसंबिते अंजन उन्मेष नेत्री. देखै पहा योगी जन परमात्म सुख निधान साधावया. संपूर्ण साधक जन, योगी म्हणजे साधक, साधना करणारे, पाठीमागचे अनेक प्रकारचे यज्ञ करणारे घ्या किंवा मोक्ष फल प्राप्त व्हावं म्हणून साधना करणारे सर्व साधक योगी जन हे संपूर्ण परमात्म सुख निधान साधावया, परमात्म सुखरूपी निधान प्राप्त करून घेण्यासाठी, म्हणजे परमात्म सुख प्राप्त व्हावं, ब्रह्मसुख प्राप्त व्हावं, म्हणजे मोक्ष सुख प्राप्त व्हावं, हेच निधान आहे. हे प्राप्त करून घेण्यासाठी हे संपूर्ण साधक जन जे अंजन उन्मेष नेत्री न विसंबिती, जे एक अंजन आहे की ते अंजन आपल्या उन्मेष नेत्रांमध्ये, ज्ञान नेत्रांमध्ये, ज्ञानदृष्टीमध्ये टाकण्यासाठी न विसंबिती, विसरत नाहीत, सोडत नाहीत, की ते अंजन ते टाकतात. ते कोणतं अंजन आहे ते खाली शेवटी या श्लोकाच्या खालची ओवी, आता पुढच्या 34वा श्लोक 65वी जी ओवी आहे ते ज्ञान पैगा बरवी, हे प्रत्येक ठिकाणी याचं ध्रुवपद आहे. जे न विसंबिते अंजन उन्मेष नेत्री ते ज्ञान पैगा बरवे, असं प्रत्येक ओवीशी आता या संदर्भ आहे याचा. ते ज्ञान पैगा बरवे, जे अंजन आहे, ज्ञानांजन टाकायला ते विसरत नाहीत. त्यांच्या ज्ञानदृष्टी त्यांना प्राप्त व्हावी म्हणून त्यांच्या नेत्रांमध्ये, ज्ञाननेत्रांमध्ये, ज्ञानाच्या नेत्रांमध्ये जे वृत्ती ज्ञान, जे ब्रह्माहमस्मी अशा स्वरूपाचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला ते कधी विसरत नाहीत त्या परमात्म सुखाला प्राप्त करण्यासाठी. हे एक अंजन आहे. हे अंजन जोपर्यंत आपल्या दृष्टीला प्राप्त होत नाही, आपल्या अनेक प्रकारचे हे जे ब्रह्मज्ञान आपल्याला होतात, हे ज्ञान जाऊन आपल्या वृत्तीला, अंतःकरणाला जोपर्यंत ह्या ज्ञानाचं अंजन प्राप्त होत नाही, जसं या नेत्रांमध्ये ते अंजन घातल्यानंतर मग पाताळीचं निधान आपल्याला प्राप्त होतं, तसं अंतःकरणरूपी नेत्रामध्ये हे ज्ञानांजन टाकावं लागतं, प्राप्त होतं गुरु कृपापूर्वक आणि मग योग्यतापूर्वक. ते ज्ञानांजन का एकदा प्राप्त झालं की ते ज्ञानरूपी अंजन ते आपल्याला परमात्म सुखरूपी निधान ते प्राप्त करून देणारं ठरतं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ, बापर खुमादेवीवरू विठ्ठलू दिनाचा दयाळ. जे धावतया कर्माची लानी, जे नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेली या धणी साधनाची. इथे प्रत्येक ठिकाणी खालचा तो शब्द घ्यायचा आहे. तर खालचं ते जे आहे ना ते ज्ञान पैगा बरवे, थोडंसं चिंतन करा इथेच त्याचं. हे जे प्रत्येक शब्द आहेत या ओवीतले वरचे, या ज्ञानाची सगळी विशेष नाहीत. ते ज्ञान इथं थांबा. एकतर जे योगीजन जे अंजन उन्मेष नेत्री न विसंबिती ते ज्ञान, त्याला ज्ञान असं म्हणा. असे ज्ञानाची सगळी विशेष नाहीत असा अर्थ. किंवा ते ज्ञान पैगा बरवे, ते बरवे ज्ञान पैगा, ते ज्ञान बरवा आहे की जे अंजन आहे की ते अंजन घातल्यानंतर परमात्म सुखाची प्राप्ती होते, असं जे अंजन आहे ते बरवे ज्ञान पैगा, ते खरं बरवं ज्ञान आहे, असं प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ आहे. जे धावतया कर्माची लानी, धावणाऱ्या कर्माचा शेवट आहे, ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान आहे आणि ते बरवं ज्ञान आहे, श्रेष्ठ ज्ञान आहे. धावतया कर्माची लानी आहे, धावणारी जी सगळी अनेक प्रकारची आपल्याकडून धावपळ होते, कर्म होत राहतं, अनेक प्रकारच्या क्रिया असतील, श्रौत स्मार्त क्रिया असतील किंवा कायिक वाचिक मानसिक क्रिया असतील,
ह्या संपूर्ण क्रिया कर्म जे सगळी होत आहेत ह्या संपूर्ण कर्माची लाणी आहे म्हणजे शेवट आहे, त्याचं विश्रांती स्थान आहे की जे ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा आता कोणत्याही कर्माची धावपळ राहत नाही, करणं संपलं, करण्याचं काही शिल्लक राहत नाही. म्हणजे कर्माचा शेवट जे आहे तेच खरं ज्ञान आहे की जे ज्ञान प्राप्त झालं की काही प्राप्तव्य शिल्लक राहत नाही, कर्तव्य शिल्लक राहत नाही, असं जे आहे तेच बरोबर ज्ञान आहे. जे नैष्कर्म्य बोधाची खाणी, आता हे जे सगळे शब्द आहेत हे जसा एक अर्थ असा पाहिला आपण, ते ज्ञान आणि ते बरवे ज्ञान, तसं आणखी एक ह्याच्यामध्ये हे आहे. हे प्रत्येक ओवीतले एक एक जे वाक्य आहे ते पुढच्या त्याचं कारण पुढचं वाक्य आहे. कारणमाला अलंकार सुद्धा आलेला आहे. जे धावत या कर्माची लाणी आहे का, कारण नैष्कर्म्य बोधाची खाण आहे. ते नैष्कर्म्य बोधाची खाण आहे का, भोकेल या धनी साधनाची आशा आहे म्हणून आहे. तसं का आहे, तिथं प्रवृत्ती पांगुळ झालेली आहे म्हणून आहे. प्रवृत्ती का पांगुळ झाली, तर्काची दिठी तिथं गेलेली आहे असं आहे म्हणून आहे. असं प्रत्येक ठिकाणी पुढची त्याची कारणं आहेत. प्रत्येक ठिकाणी बघा शेवटपर्यंत याचा अर्थ असा लागतो. जे नैष्कर्म्य बोधाची खाणी, नैष्कर्म्य बोध जो आहे अक्रियतेचा बोध, मी अकर्ता अभोक्ता निष्क्रिय असं अक्रिय ब्रह्मरूप आहे, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसल्याही प्रकारची क्रिया नाही, असं दृढ जे ज्ञान आहे आपल्या स्वरूपाच्या विषयी, तो नैष्कर्म्य बोध आहे. अशा नैष्कर्म्य बोधाची खाण, जसं एखाद्या खाणीमध्ये पेट्रोलची खाण असली म्हणजे सगळं पेट्रोलच तिथं असतं किंवा ते खाण, सोन्याची खाण म्हणजे सगळं सोनंच असतं, तसं ही एक खाण आहे हे ज्ञान म्हणजे. आणि या खाणीमध्ये सर्व नैष्कर्म्याचा बोध भरलेला आहे, नैष्कर्म्यतेचं ज्ञान आहे त्या ठिकाणी, अक्रियतेचा बोध आहे, असं ते ज्ञान आहे. ज्ञानाची खाण आहे ती, नैष्कर्म्य बोधाची खाण आहे. असं का आहे, नैष्कर्म्य बोधाची खाण का आहे, कारण भोकिली या धनी साधनाची, तिथं काही क्रिया का नाही, कारण संपूर्ण भोकेल्या अशा त्या साधनांची ते धनी आहे, इच्छा तृप्त झालेली आहे, तृप्ती आहे, संपूर्ण साधनांची तिथं तृप्ती झालेली आहे, म्हणून नैष्कर्म्य बोधाचे ते खाण आहे. म्हणून संपूर्ण साधनं जे आहेत ते आपापल्या साध्यासाठी ती प्रवृत्त झालेली असतात, पण ह्या संपूर्ण साधनांची भूक जिथं थांबलेली आहे, तृप्ती झाली या संपूर्ण साधनांची, जे ज्ञान प्राप्त झालं की साधनं करणं संपलं असं ते ज्ञान आहे. मग साधनं करणं संपलं, जिथं साधनाचा शेवट आहे, म्हणून ते नैष्कर्म्याची खाण आहे. साधनाचा शेवट का झाला, कारण जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली का, कारण तर्काची दिठी गेली का, कारण जेणे इंद्रिय विसरली विषय संगू, असं ते आहे. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली त्या ठिकाणी जी प्रवृत्ती आहे, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग दोन प्रकारचे मार्ग आहेत. प्रवृत्ती मार्गाच्या द्वारे अंतःकरण शुद्धीद्वारा ते ज्ञानच प्राप्त होतं, निवृत्ती मार्गाच्या द्वारे शेवटी श्रवण मननादिक साधनाच्या द्वारे ते ज्ञानच प्राप्त होतं. असं ते जे ज्ञान आहे की त्या ज्ञानामध्ये संपूर्ण प्रवृत्ती पांगळी होते, लंगडी होते, म्हणजे प्रवृत्ती तिथं राहतच नाही, कारण प्रवृत्ती होण्यासाठी काहीतरी साध्य असावं लागतं. तिथं प्रवृत्तीला काही कार्य शिल्लक राहिलं नाही, म्हणून तिथं प्रवृत्ती होत नाही. प्रवृत्तीसाठी काहीतरी अप्राप्य असावं लागतं, तेव्हा प्रवृत्ती होते. मुक्ता तिष्ठन्ति पंगवत, मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत असं आहे. या आशारूपी वेळीतून हे मुक्त झालेले आहेत, इथं आशाच राहिली नाही कोणती, असे ते झालेले आहेत. म्हणून प्रवृत्ती पांगुळ झाली, ह्यांचं धाव संपली प्रवृत्तीची, तृप्ती झाली या जैसे साधने सरते आपैसे, देखे आत्मतुष्टी तैसे कर्मे नाही. कर्म संपली सगळी, प्रवृत्ती पांगुळ झाली. त्याचं कारण आहे तर्काची दिठी गेली. जोपर्यंत तर्काची दृष्टी असते तोपर्यंत प्रवृत्ती होते, पण तर्काची दृष्टी आता राहिली नाही, म्हणून प्रवृत्ती पांगळी झाली. कारण तर्काची दिठी गेली, कोणताही तर्क तिथं आता तर्काची दृष्टी राहिली नाही. तर्काची सुद्धा इथं तर्काला तो विषय होत नाही, हा विषय नाही चालला इथं. तसं अनेक वेळा तर्क त्याला विषय करू शकत नाही असं वर्णन केलं जातं. परमात्मा ते तर्काला विषय होत नाही. जेव्हा त्याला खरं स्वरूपाचं अनुभूती येते त्यावेळेला तर्कशा प्रतिष्ठानात होऊनच जातं, ते तर होऊनच जातं. तिथं तर्क स्थिरच राहत नाही, तर्क तर अप्रतिष्ठितच असतो. स्थिर न राहणाऱ्या तर्काचा मी आश्रय घेऊ कशा करता, असं होतं. म्हणून तर्काची दिठी गेली, तर्काचा आश्रय साधक घेत नाही. तर्काची समोर येणाऱ्या वस्तूला, आज मी प्रमाण मीमांसा म्हणून वाचला ग्रंथ, तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाणाने, शब्द प्रमाणाने,
किंवा अनुमान प्रमाणाने, विशेषतः प्रत्यक्ष आणि अनुमानाचा आधार घेऊनच व्यवहार जास्त चालतो. तर त्या व्यवहारामध्ये जोपर्यंत प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणाने एखाद्या पदार्थाला सत्ता, काल्पनिक सत्ता दिली जाते, तेव्हा त्या माणसाची व्यवहारात प्रवृत्ती होते. पण इथं जर अनुमानाची दिठी गेली तर मग त्या व्यवहारामध्ये प्रवृत्ती कशी करायची? व्यवहारात सामान्यपणे फार त्याचं अनुमान फार म्हणजे तंतोतंत नसेल किंवा प्रत्यक्ष न होणारं ज्ञान भ्रमात्मक जरी असेल तरी पण त्याची प्रवृत्ती होताना दिसते, प्रत्यक्ष किंवा अनुमान प्रमाणाला अनुसरून असेल तर. सगळा व्यवहार असाच चालला आहे, शब्द प्रमाणातही तसाच चालला, अनुपलब्धीचाही तसाच चालला. पण याची तर्काची दृष्टीच गेली, प्रत्यक्ष प्रमाणाची दृष्टी गेली, किंबहुना हे उपलक्षण सगळ्या प्रमाणांची दृष्टी गेली. कोणाही प्रमाणा ओ निधी मा असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची त्याला अनुभूती झाली, तर मग आता तो नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झाला तर त्याची प्रवृत्ती पांगुळ आपोआपच झाली, नाही का? हो. जर आपल्याला नुसतं कळलं की एखाद्याने सांगितलं, उदाहरण दिलं त्यांनी, अमुक एक वस्तू माझी कपाटात आहे का बघून ये, आहे किंवा नाही, ह्या कपाटात अमुक वस्तू दिली असं एखाद्याला सांगितलं आणि तिथं गेला तो आणि त्यांनी सांगितलं तुमची वस्तू नाही, तर त्या वस्तू संबंधाने जेवढं कार्य होतं ते सगळं कार्य आपोआपच थांबलं. वास्तविक याच्यामध्ये हे वरचं कोण अभाव प्रमाण जरी असलं तरी त्याचा उपयोग कशासाठी झाला? व्यावहारिक प्रवृत्ती किंवा निवृत्ती होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. इथं प्रवृत्ती निवृत्तीच्या आठवणी हा भाग उतरिले चांग ज्ञानाग्नी होताशी कडशिले ओजा आत्मसिद्धी काजा लागले, तेच वर्णन आहे. इथं याचे दुसरं काही राहिलंच नाही. ते प्रवृत्ती पण नाही आणि निवृत्ती पण राहिली नाही, पण त्या दशेलाच नैष्कर्म्य दशा असं म्हटलेलं आहे इथं, नाही का? हो. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, प्रवृत्ती पांगळी झाली कारण तिथं तर्कच राहिला नाही. तर्काने त्याच्या अंतःकरणामध्ये काही संशय विपर्यय आला असेल, हे असं का, हे तसं का, असंच का, तसं का नाही, हे सगळे तर्कवितर्क झाले. हे असे तर्कवितर्कच राहिले नाही. असं झालं तर्काची तर्कदृष्टीने तो कोणत्याही स्वरूपाला विषयाला पाहतच नाही, कारण तो तर्काचा विषय होत नाही, त्याला कळलेलं आहे परमात्मा. म्हणून तर्काच्या दृष्टीने तो कोणत्याही पदार्थाला पाहत नाही, म्हणून तर्काची दृष्टी इथं गेलेली आहे. ज्ञानाची दृष्टी नाही राहिली, प्रमाणाला विषय होत नाही कोणत्या शब्द प्रमाण, तर्काला सगळ्यात प्रबल प्रमाण ते झालेलं आहे, ते झालेलं आहे. त्यामुळे श्रुती आणि युक्ती ह्या दोन्हीकडे सुद्धा त्याला काही, श्रुतीचं पण त्याला कौतुक नाही आणि युक्तीचं किंवा तर्काचंही कौतुक नाही. अनुभवरूप आत्मा अनुभूतीचा विषय होत नाही तर शब्द प्रमाणाचा होईल का? होईल कसं? आणि शब्द प्रमाणाचा होत नाही तर तर्काची दृष्टी तिथं काय काम करेल? म्हणून तर्काची दिठी गेली. तर्काची दृष्टी असते, हेतू, त्याची व्याप्ती, हे सगळे तर्काच्या दृष्टी आहेत, अनुमानाच्या दृष्टी आहेत. पंचावयव वाक्य ही तर्काची दृष्टी आहे आणि पंचावयव वाक्य तिथं काम करीत नाही, हेतूचं प्रत्यक्षच नाही तिथं. कोणत्याही साध्य तिथं पक्ष, साध्य, प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण हे सांगता येत नाही. असं असल्यामुळे तिथं तर्काची दृष्टीच राहिली नाही. तर्कदृष्टीने त्या परमात्म्याला पाहता येत नाही. असं जे आहे ते ज्ञान पैगा बरवे. जेणे इंद्रिये विसरली विषय संगू, ज्या ज्ञानामुळे इंद्रिये विषय संगू विसरली, संपूर्ण इंद्रिय विषयाच्या संगतीला विसरले. विषयाचा संग करून देणं संपूर्ण इंद्रियांनी सुद्धा सोडावं ज्याच्या प्राप्तीनंतर. असं जे आहे ते ज्ञान पैगा बरवे. म्हणजे एकदा का ते ब्रह्मज्ञान झालं, एकदा का ते ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मैक्य ज्ञान, एकदा आत्मज्ञान झालं, स्वरूपाची ओळख झाली की ही इंद्रिये बाहेर धावा घेत नाहीत, नाही धावा घेत मन, इंद्रियांचे समाधान असं होतं. इंद्रिये विसरली विषय संगू, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंदू असं होतं. त्याला काही विषय सुखाने तो सुखी होत नसल्यामुळे ते इंद्रिये त्या इंद्रियाचे ते जे विषय आहेत ते विषय घेण्याचं सुद्धा विसरून जातात. विषयी विसर पडिला निशेष, कारण अंगी ब्रह्मरस ठसावला. म्हणून जेणे इंद्रिये विसरली विषय संगू, मनाचे असं का झालं? इंद्रिय विषय संघाला विसरले का? मनच नाही, मनाचंच मन पण राहिलं नाही. मनाचे मन पण केवळ इंद्रियांना विषयांचं ज्ञान होत नाही, इंद्रिय आणि विषयांचं सान्निध्य झालं
तरी का संबंध झाला तरी ज्ञान होत नाही. मनाचा संबंध असला पाहिजे. पण इथं मनच काय झालंय, मनाचंच मन पण गेले, तर ते मन इंद्रियांच्या द्वारा विषयांपर्यंत जाईलच कसं? गेले तरी त्याला कळत नाही, त्याला कळणार नाही. ते विषय जवळ इंद्रिय आणि विषयाचं सान्निध्य होऊ नये, त्याला विषयाचं ज्ञान होणार नाही, तर संग म्हणजे आसक्ती वगैरे ह्या गोष्टी दूरच राहिल्या, किंवा त्या विषयाने त्या इंद्रियांच्या द्वारा त्याला बंधन करणं. अजून तर मनाचं मन पण गेले, बुद्धीचं सुद्धा निश्चयात्मिका बुद्धी, तिचा निश्चय पण गेलेला आहे ना, तो निश्चय आहे तिथं. तर हा निश्चय झाला की हाची निश्चय माझा परिमी निश्चय होणे दुजा. आता ते काय निश्चय करील बुद्धी, नाही का? मनाचे मन पण गेले, तिथं मनाचं मन पण गेलंय. म्हणजे एकदा का यथार्थ ब्रह्मज्ञान झालं की मन आपला मनपणा सोडून देतं. मनपणा सोडून देतं म्हणजे मनाचं मनपण हे संकल्प विकल्प करणं आहे, ते त्याचं मनत्व आहे, मनस्त्व आहे. एकदा ते ब्रह्मज्ञान झालं की कुठलाही संकल्प होत नाही आणि विकल्प होत नाही. विकल्प होण्यासाठी द्वैत असावं लागतं, तर विकल्प होतो. आणि संकल्प होण्यासाठी काहीतरी साध्य असावं लागतं. काहीतरी प्राप्त करायचं असेल तेव्हा संकल्प केला जातो आधी, हे मी करीन, किंवा मी हे केलं म्हणून तरी किमान संकल्प करावा लागतो. हे मी करत आहे, कर्तृत्व असावं लागतं तेव्हा संकल्प होतो. आणि द्वैत असावं लागतं तेव्हा काहीतरी विकल्प, दोन्हीमध्ये विकल्प होत असतो. पण कर्तृत्वाचा अहंकार नाही आणि प्राप्तव्य नाही, म्हणून त्याला संकल्प विकल्पच राहिले नाहीत. म्हणून त्या द्वैताला ज्याच्याविषयी संकल्प विकल्प होतील ते पदार्थच समोर नसल्यामुळे संकल्प विकल्प करणं सोडून दिलं मनाने. मनाचे मनपण गेले, मनाचं मन पण राहिलं नाही, संकल्प विकल्प करणं राहिलं नाही, म्हणजे सत्यत्वानं करणं राहिलं नाही. आतापर्यंत वासिष्ठामध्ये सांगितलं की बाकी ब्रह्म आणि मन यांच्यामध्ये ज्या जीवदशा आणि जीवनमुक्त दशा, याला दुसरं काही कारण नाही, मनच कारण आहे, मोक्ष अथवा बंधन. तर त्यांनी काय सांगितलं, संकल्प विकल्प रहित मन, त्याचं नाव काय आहे? ब्रह्म. आणि संकल्प विकल्प आणि युक्त असं जे ब्रह्म, त्याचं नाव काय आहे? जीव, नाही का? किंवा मन, त्याला काय म्हणायचं? मन म्हणायचं. त्याला जीव असं म्हणता येईल. जीवामधला संकल्प विकल्प गेला का तो ब्रह्म झाला, आणि ब्रह्मामध्ये संकल्प विकल्प आले की तो जीव झाला. मनाचे मन तसे जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलकेपण ठेले. बोलाचे म्हणजे शब्दाचं जे बोलकेपण आहे तेही इथं थांबलेलं आहे. ठेले म्हणजे थांबलं. संकल्प विकल्प करण्यासाठी अगोदर काहीतरी शब्द प्रगट व्हावे लागतात, पण ते शब्दाचं विषयत्वच संपलेलं इथं. म्हणून शब्द त्या स्वरूपाला विषयच करू शकत नाही, शब्दाचं विषयत्व नाही. शब्दाला तो विषय होत नाही आत्मा, त्याच्याविषयी तो काहीच बोलू शकत नाही. तिथं वाणी पोहोचू येतो, वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसासह. मनासह तिथून वाणी संपूर्ण परत माघारी फिरतात. म्हणून ते वाणीला, शब्दाला कधीही विषय होणारच नाही. म्हणून वाणीलाच विषय होत नाही, शब्दाला तो विषय होत नाही, तर त्याविषयी काय संकल्प विकल्प करणार? म्हणून जेथ बोलाचे बोलकेपण ठेले. ते बोलाचं जे शब्दाचं आतापर्यंत बोलकेपण होतं, जसं माऊलींनी सांगितलं अमृतानुभवात सुरुवातीला, या शब्दाचे अनेक उपकार आहेत. काय? बाप उपयोगी वस्तू शब्दू, स्मरणदानी प्रसिद्धू, अमृताचा विषदू आरिसानो हे. आणि मग पाहते आरिसा पाहे वगैरे सगळं तिथं शब्दाचं वर्णन केलेलं आहे, की या शब्दाचं बोलकेपण सांगितलेलं आहे. आणि मग ठेले, शब्दाचे बोलके काय? बोलकेपण ठेले, हे जे थांबणे, ययाही संबंधो नाही तेथ. याचाही त्या स्वरूपाविषयी खऱ्या अर्थाने काहीही संबंध नाही. ह्या शब्दाचंही विषयत्व तिथं राहत नाही. त्याचं कारण काय? कारण जयामाजे सापडले ज्ञेय दिसे. कारण हे जयामाजेच्या ज्ञानामध्ये, ज्या बरवं जे ज्ञान आहे त्या ज्ञानस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञेय सापडले दिसे. जे ज्ञेय आहे ते सापडल्यासारखं दिसतं, सापडलेलं दिसतं. जे ज्ञेय आहे ते आतापर्यंत ज्याला जे ज्ञेय होतं, ज्ञातव्य होतं, जाणायचं होतं, ते त्याला सापडलेलं आहे. सापडलं आहे म्हणजे ते होतंच. सापडले वस्तू जी सापडत असते
ते असलेली सापडत असते, म्हणून सापडले असा शब्द इथं वापरलेला आहे. सापडले म्हणजे आता त्याला ते ज्ञान झालं, म्हणजे पूर्वी हे नव्हतं ज्ञेय असं नाही. हे होतं, पूर्वी होतं तसंच होतं, फक्त त्याच्याविषयी ज्ञान नव्हतं, भ्रम होता, अज्ञान होतं, ते निघून गेलं. आणि ज्ञात्याला ज्ञेय सापडला असं नाही झालं. ज्ञाता ज्ञेय होय निजांग्या ऐशी प्रतिज्ञा. हा ज्ञाताच ज्ञेयाहून वेगळा राहिला नाही. याला फक्त आता बोलायचं भाषेत म्हणून म्हणतात की ज्ञेय सापडलं, नाही का. ज्ञेय सापडलं म्हणजे ज्ञाता हा ज्ञेयरूप झाला. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, आणि तेव्हा वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. जया माझे सापडले ज्ञेय. आणि खरं त्याला ज्ञान झालं असं म्हणताच येत नाही की जोपर्यंत अद्वैत शास्त्राप्रमाणे जोपर्यंत ज्ञाता ज्ञेयाहून भिन्न राहून तर त्याला ज्ञाता ज्ञेय भाव असेल तर त्याला ज्ञानच आम्ही म्हणत नाही. त्याला व्यवहारातलं ज्ञान म्हणतो. पण हे बर्व ज्ञान असे बरोबर ज्ञान नाही, ते बर्व ज्ञान नाही. ते व्यावहारिक ज्ञान असेल, तुमचं दार्शनिक ज्ञान असेल, शब्दात्मक असेल, पण अनुभूतीचं किंवा शास्त्राला अभिप्रेत असणारा जो ज्ञान शब्द आहे तो ज्ञान होणं नाही, म्हणजे आपलं ज्ञान होणं नाही तर ज्ञान स्वरूपभूत ज्ञानाशी एकरूप होणं, याला ज्ञान असा शब्द प्रयोग करतो आम्ही. की जे खरं म्हणजे ज्ञानपदाचं वाच्य किंवा लक्ष्य नाही. का लक्ष्य आहे? लक्ष्य पण नाही. ज्ञानपदाचं सुद्धा जे वाच्य किंवा लक्ष्य नाही. अगोदर तुम्ही वाच्य म्हणता, नंतर लक्ष्य म्हणता, पण वास्तविक ते लक्ष्य सुद्धा नाही. वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ पण ज्याच्यामध्ये करता येत नाही असं ते आहे, नाही का. लक्षणा करायला काहीतरी तुम्हाला लागेल ना, त्या शब्दाचा जर अर्थ कोणता वाच्यार्थ स्वीकारूनच लक्षार्थ करता येते. पण त्याला वाच्यार्थ तर कशाचं वाच्य झालं नाही तर लक्ष सुद्धा काय करणार. शास्त्राची दया आहे म्हणून वाच्यार्थ लक्षार्थ शब्द प्रयोग आहे, आणि ब्रह्मज्ञान आणि अज्ञान या शब्दांचे प्रयोग आहे. कारण त्याचा बेडा पार दुसरा व्हायला काही साधन नाही, म्हणून दयाळू श्रुती हे शब्दांचा अंगीकार करते. लक्षार्थ वाच्यार्थ जया माझी सापडले ज्ञेय दिसे. ज्याच्यामध्ये ज्ञेय सापडलेलं दिसतं म्हणजे ज्ञेय रूपता सापडलेली दिसते. ज्ञेय रूप म्हणजे ब्रह्मरूप असा तो होतो. म्हणजे ज्या ज्ञानामध्ये त्रिपुटी राहत नाही, त्रिपुटी मावळलेली असते, ते खरं ज्ञान आहे. तिथपर्यंतची सगळी ज्ञानं हे त्रिपुटीतली असतात. तिथपर्यंतचे जे ज्ञान आहेत तिथं ज्याला ज्ञान झालं तो ज्ञेयरूप कधीच होत नाही. तिथपर्यंत हे सिद्धांत आहेत. घटद्रष्टा घटात भिन्न हा, हे सगळे सिद्धांत तिथपर्यंत आहेत. घटाला जाणणारा हा त्या घटाहून वेगळा असतो, पदार्थाहून. ज्ञेय हे ज्ञात्याहून वेगळं असतं, ज्ञाता ज्ञेयाहून वेगळा असतो. ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी जे आहे, एकमेकाच्या कक्षा आहेत, ते एकमेकाचं उल्लंघन करत नाहीत. हे ब्रह्मज्ञान होईपर्यंतच. एकदा का हे ब्रह्मज्ञान झालं की तो ज्याला त्याला पाहेल त्याला आत्मरूपानेच पाहतो, म्हणजे स्वतःलाच पाहतो. त्याला ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी वेगळी भिन्नत्वाने सत्यत्वाने ती राहत नाही. त्याला केवळ एक रूपता, त्याला ज्ञातृरूपता म्हणा, ज्ञानरूपता म्हणा किंवा ज्ञेयरूपता म्हणा, ही फक्त एकच एक स्वरूप फक्त अवशिष्ट राहतं. ती गजन शिल्लक नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे, असं 13व्या अध्यायात त्याचं वर्णन केलं. परब्रह्म हा पैसे जया नाव. त्याला परब्रह्म हे नाव आहे. ज्ञेय हे फक्त म्हटलेलं आहे त्याला खऱ्या अर्थानं, पण ते ज्ञेय नसून ते खऱ्या अर्थानं ब्रह्मच आहे. म्हणजे ब्रह्मरूपताच त्याला खऱ्या अर्थाने प्राप्त होते. ज्ञेयरूप होतो म्हणजे ब्रह्मरूप होतो. ज्ञेयरूप होतो म्हणजे तो विश्वरूप होतो. हे सगळं विश्वदृश्य त्याच्याहून तो भिन्न राहतच नाही. त्या परब्रह्माशी या अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठानरूप असल्यामुळे त्याच्याहून तो वेगळाच राहत नाही. संपूर्ण स्वरूप विश्वाशी समरस होतो, एकरूप होतो. त्याच्या अधिष्ठानाशी एकरूप झाल्यामुळे, अधिष्ठानाशी समरस झाल्यामुळे तो विश्वरूप होतो, ब्रह्मरूप होतो. त्याच्याहून तो वेगळा राहिला नाही. अधिष्ठानाहून भिन्न हा भ्रम त्याचा निवृत्त होत असल्यामुळे भ्रम निवृत्त होतो, कारण तो असतोच. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचा ही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. वैराग्याचा पांगू फिटे, जेथ
जिथं वैराग्याचा पांग कष्ट वैराग्याचे जे होते क्लेश होते संपूर्ण फिटले, नष्ट झाले, संपले. वैराग्याचे क्लेश आता राहिले नाहीत. वैराग्याचा पांगू फिटे. का वैराग्याचा हा पांग फिटतो? कारण आतापर्यंत हे वैराग्य त्याला जतन करून ठेवावं लागत होतं. त्याला हे त्रिपुटी होती ना, ज्ञाता होता, जाणणारा, ज्ञेय गेलं ना, आता ज्ञेय रूप झाला. का? वैराग्याचा त्याचं पूर्ण आता पांग पूर्णपणे फिटलेला आहे, असा तो झालेला आहे. म्हणजे त्रिपुटीतला पदार्थ शिल्लक नसल्यामुळे कशाचं वैराग्य धारण करायचं? प्रत्येक विषयाला त्या त्या इंद्रियापासून आवरणं. म्हणजे करायचं झालं तर वैराग्याचं वैराग्य धारण करायचं. वैराग्याचं वैराग्य हो झालं ते. 18व्या अध्यायामध्ये त्याची ओळी सांगितली माऊलीने की वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते जे भले भले त्या तेही नावे ढिले तेव्हाची करी. तो लढाईवर जाणारा सैनिक अगोदर हातात चिलखत, आपलं अंगात चिलखत, वर ते टोप शिरस्त्राण, अंगात हातात वाघनख्या, आणि मग युद्धावर जातो. आता युद्धात एकदा पराजित केलं प्रतिपक्षाला, मग तिथून आल्यावर तो झोपायचं त्याला. आता तर तो चिलखत घालून तसंच वाघनख्या घालून झोपतो का, ते त्याला अडचण व्हायला लागतं. घामाघूम झालेला असतो तो म्हणतो काही बरं वाटत नाही, आता ते काढून टाका. तसं जे वैराग्य आतापर्यंत होतं, वितरागते सारिका जोडोनी ठेवीला सखा, जो आगव्याची भूमिका सवे चाले, आणि ते वैराग्याचं गाढ जे चिलखत होतं ते सुद्धा थोडंसं आता काय करतो, ढिल्लं करतं. म्हणजे करून नाही पाहायचा. ज्ञानाची परीक्षासाठी ते ढिल्लं होतच असतं. करायचं पाहिलं तर ते अपरिपक्व अवस्थेत मागात पडेल, आहे का नाही? दादा बरोबर आहे ना? आपलं वैराग्य आहे का नाही, आता थोडं ढिल्लं करू म्हणून मग ज्ञानाची परीक्षा करता येईल का? तसं करायची गरजच नाही काय, ते आपोआप होतच ते. हां त्याच्याविषयी कौतुक वाटत नाही काही वैराग्य विवेक, आणि मग साधन चतुष्टय संपन्नता, आणि स्वाभाविक होतं. वैराग्य म्हणजे आसक्तीचा अभाव. विराग विगतः रागः विरागः तस्य भाव वैराग्य. आसक्तीचा अभाव म्हणजे वैराग्य. विषयाच्या आसक्तीच्या अभावाला वैराग्य म्हणतात, पण याला विषयाचा सुद्धा अभाव झालेला आहे. हा म्हणून तर हे सगळी कारण मला अलंकार झाला तुमचा. हा विषयांचाच अभाव झाला, विषयांचाच अभाव झालेला आहे. त्यामुळे आसक्ती राहिलीच नाही. विषय त्याला होते आधी, म्हणून आसक्ती सोडताना त्रास होत होता. विषयातही काही आपण पे वाचून नाही. विषय कवन काही बाधितील, विषय कवन काही हे बाधितील कवना. हा राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपण पाहिजे. वैराग्याचा पांगू फिटे. वैराग्याचे हे जे श्रम होते, कष्ट होते आतापर्यंत, हे संपूर्ण निवृत्त झाले. मग हे कोणाला वाटत नाही इतकं मोठं फल आता आम्हाला, ऐक नाही. आणि जर समजा हे सगळं वाटतच असेल हो, तर काय करावं त्यांनी? तद्विधी प्रणिपाते. पुन्हा काय आम्हाला साधनच सांगता तुम्ही. आम्हाला वाटलं तुम्ही सांगाल किंवा ज्ञान करून घ्यावं. ज्ञान करून घ्यावं म्हटलं तर तुम्ही पुन्हा साधनच सांगता आम्हाला. याच्यामध्ये विचारलं म्हणून सांगितलं. ज्ञानाची साधन आहेत ना मग ही सगळी. विचारलं तर आम्ही सांगणारच नाही का? विचारलं नाही तर मग नाही सांगणार. विचारलं याचा अर्थ तुम्हाला आवश्यकता आहे म्हणूनच. मनात संशय कशाला? विवेकाचाही सोसू तुटे. वैराग्याचे श्रम संपले, त्याचं कारण आहे पुढचं. विवेकाचा सोस तिथं संपलेला आहे, तुटलेला आहे. सोस म्हणजे हाव, उत्कंठा. विवेक प्राप्त करण्याची जी उत्कंठा होती ती आता संपली, राहिली नाही. आता आत्मानात्म विचार करायचा का सत्यमिथ्या विचार करायचा का सारासार विचार करायचा का नित्यानित्य विचार करायचा? कशाचा विचार करायचा? कशाचाच विचार करायचा. त्यामुळं विवेकाची जी उत्कंठा होती, अहो सारग्राह्य त्या जे ह्या विचारापेक्षा आत्मानात्म विवेक महत्त्वाचा आहे. तो तरीकडे अनात्मा नाहीच आहे, आणि आत्मा स्वतःचं स्वरूपच आहे, आणि ते नित्यसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे. आता कशाला विवेकाचं उत्कंठा राहील? मला काय विवेक करायचा? विचार पृथक करणे, आत्मानात्म विवेक केला पाहिजे. आता काय करणार तो? मग त्याला उत्कंठा तरी राहिली का?
नाही, पण वैराग्याशिवाय काही ज्ञान हे फलीभूत होत नाही. ते तो काय मोक्ष देईल ज्ञान येत किरण आहे आन परी तेची थारे आयसे म्हण शुद्ध व्हावे, किंवा त्याला वितरागते सारिखा हे मित्र असला पाहिजे. आता गरज आहे का त्याला त्याची? त्यामुळे वैराग्याचाही पांग फिटला आणि विवेकाचाही सोस तुटला, उत्कंठा भंग झाली. हां ती एक ओळी नाही. देखे तेथ विवेक वैराग्यशी आटे बंध मोक्षेशी वृत्ती ते आवृत्तीशी विरोधी आहे. 18 अध्यायाचं आहे का? वृत्ती ते अवृत्तीशी, वृत्ती नाही आणि त्याच्याबरोबर अवृत्तीसुद्धा नाही, इतकं त्याला वृत्तीचा संबंधच राहिला नाही. अवृत्ती म्हणेल तर वृत्ती स्वीकारूनच म्हणतो, आहे का नाही? येथे घटाचा अभाव आहे म्हणताना घटाचं ज्ञानच झालं. घट नावाचा आकार समोर आला, नंतर राहायचं झालं. सापेक्षता आहे ना त्याला, बरोबर आहे ना? तुझं पहिली वृत्ती होती आता निवृत्त झाली असं नाही, बरोबर ना? तिची सिद्धीच न होणं हे खरं वृत्ती आणि आवृत्तीच्या अतीत होणं, सिद्धी न होणं. कोणत्याही पंचदशी टीकेमध्ये गेलं सकाळीच एक विषय की कोणत्याही वस्तूचा भाव आणि कोणत्याही वस्तूचा अभाव हा मायाकृतच आहे म्हणून, आणि ते स्वरूप म्हणूनच भावाभावात येते. तिथं कोणत्याही पदार्थाचं जसं ज्ञान होतं, हे ज्ञान हे झालेलं आहे, सगळं ज्ञान हे त्या मायेमुळेच झालेलं आहे पदार्थाचं ज्ञान. आणि जेवढे अभाव होतात ते सुद्धा मायेमुळेच झालेले असतात, भ्रमामुळेच झालेले असतात. कारण भावाभाव रूप स्फुरे दृश्य जे आहे, भावाभाव रूप हे दृश्यच आहे. भावाभावाच्या अतीत असं ते मूळ स्वरूप आहे. ते भावाचाही विषय नाही आणि अभावाचाही विषय नाही. त्याचं भावरूपानेही ज्ञान होत नाही आणि अभावरूपानेही त्याचं ज्ञान होत नाही. कारण कोणताच शब्द कोणतंही प्रमाण त्याला विषय करू शकत नाही. म्हणून तद विदितात अथो अविदितात आधी म्हटलं आहे. त्याला ज्ञातही ज्ञानाचा विषय, ज्ञानाने त्याला विषय केलं नाही आणि अज्ञानाने झाकलेलं नाही, अज्ञानाने आवृत्त नाही, ज्ञानाचा विषय नाही, अशा प्रकारचं ते आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी अभाव आणि भाव हे दोन्हीही अध्यस्त आहेत, खोटे आहेत, मिथ्या आहेत, असं ते आहे. कारण जर एका अधिकरणामध्ये दोन परस्पर विरुद्ध पदार्थाची जर आपल्याला प्रतीती येत असेल तर ते प्रतीतीला येणारे दोन्ही पदार्थ निश्चित मिथ्या असतात. मिथ्या एकाच अधिकरणामध्ये एकाच कालामध्ये म्हणता येईल ना. हो, नुसतं एका अधिकरणामध्ये म्हटलं तर झालं. जर दोन परस्पर विरोधी भावांचं प्रतीती होत असेल तर ते प्रतीतीला येणारे दोन्ही पदार्थ मिथ्या असतात. ज्या अर्थी तुम्ही भाव आणि अभाव म्हणतात त्यात ज्या अधिष्ठानावर आहे त्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं का दोन्ही ज्या अर्थी कल्पित ठरतात, आहे की नाही? म्हणून ते मूळ अधिष्ठान स्वरूपात नाहीच आहे, कल्पित आहे. त्याचाच अर्थ ते स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत भावरूपच आहेत, नाही का? हो. विवेकाचा हे सोसू तुटे म्हणून तिथं कशाची निवृत्ती करायची नाही आणि कशाची प्राप्ती करायची नाही. काही तिथं प्राप्तव्य नाही आणि काही निवर्त्य नाही, असं आहे. की तिथं आत्मा अनात्म विचार नाही, आत्मरूपता आहे, अनात्मा अभावरूप आहे. हे सर्व यथार्थ दृढ निश्चय वाचून असा पक्का निश्चय तिथं होतो त्या ज्ञानामध्ये. त्यामुळे आत्मा अनात्मा असा राहत नाही. त्यामुळे वैराग्य कुणाचं करायचं? एक आत्मा असेल, एक अनात्मा असेल, हा विवेक असतो तेव्हा वैराग्य होत असतं. वैराग्याचा पांग फिटला कारण विवेकाचंही त्या ठिकाणी जे उत्कंठा होती ती निवृत्त झाली, विवेकाचं काम राहिलं नाही. जेथ न, आणि असं का झालं? विवेकाचं हे काम राहिलं नाही, विवेकाची उत्कंठा जे सोस जे त्याचा हव्यास होता तोही संपला. का? जेथ न पाहता सहज भेटे आपण ते. आत्मानात्म विचार करून त्या अनात्म्याची निवृत्ती करून त्या आत्म्याला विषय करून ज्ञानाने त्याला प्राप्त करून घ्यायचं आणि ती आत्मरूपता प्राप्त करायची, असं तिथं प्राप्तव्य भावच राहिला नाही. ज्ञानाने विषय करणं हे सुद्धा जिथं राहिलं नाही, असं ते ज्ञान आहे. जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. न पाहता, विषय न करता, ज्ञानाचा विषय सुद्धा न होता, सहज म्हणजे सहज सिद्ध जे स्वरूप आहे, आपलं स्वरूप आहे, तेच आपलंच आपल्याला प्राप्त होतं, भेटतं, असलेलंच भेटतं. म्हणजे फक्त अप्राप्तीचा भ्रम जातो इत्यर्थ. म्हणजे प्राप्त नव्हतं असं जे वाटत होतं ते जातं, असलेल्या स्वरूपाची अभिव्यक्ती होते. त्यामुळं तिथं त्याला विषय करणं राहत नाही, तद्रूप असा तो होतो. म्हणून त्या स्वरूपाला आता कोणत्याही ज्ञानाने विषय केल्या जाऊ शकत नाही. असं जे अविज्ञेय अप्रमेय असं ते स्वरूप आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी आता आत्मनात्म विचारसुद्धा राहिला नाही.
असं ते आहे. कारण तिथं कोणताच शब्द कोणतंच प्रमाण तिथं त्याला विषय करू शकत नाही, कारण तत् स्वरूप आहे. अपरोक्ष ज्ञानाचा विषयसुद्धा सांगितला नाही आत्मा खऱ्या अर्थाने. आत्मा परोक्ष ज्ञानाचाही विषय सांगितलेला नाही. आत्मज्ञान अपरोक्ष ज्ञानाचा सुद्धा आत्मा विषय नाही. परोक्ष ज्ञानाचा विषय नाही कारण तो इंद्रियांच्या अतीत आहे. अपरोक्ष ज्ञानाचा विषय नाही कारण तो अपरोक्ष रूप आहे. अपरोक्ष ज्ञानाचा विषय नाही होतो खऱ्या अर्थाने. अपरोक्ष रूप होणं साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं आहे. म्हणून तो अपरोक्ष ज्ञानाचा सुद्धा विषय होत नाही, इतका अपरोक्ष आहे. स्वरूप रूप असा तो होतो. म्हणून त्या ठिकाणी विवेक राहत नाही, विवेकाचं काम नाही, वैराग्य नाही, कोणत्याही प्रमाणाचं प्राप्तव्य राहत नाही. अशी स्थिती जिथं प्राप्त होते, ज्या ज्ञानाने प्राप्त होते, ते ज्ञान पैगा बरवे. ते खरं ज्ञान आहे, बरवं ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान आहे. आणि ते जर मनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल, असलेलं तेही आहेच आहे खऱ्या अर्थाने, पण ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल, कारण अप्राप्त इव असं झालेलं आहे, ते जर मिळवायचं असेल तर काय करावं लागेल, त्याच्या प्राप्तीची साधनं या श्लोकामध्ये सांगतायत. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.